नमस्कार सर्वांना, माझ्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉग मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे वार गुरुवार, मी आले आहे इथं मंदिरात, दत्त मंदिरात आली आहे। तर चला तुम्हाला पण दाखवते इथं म्हणजे कसं सेवा वगैरे होते, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते। तर चला पहिले आहे ना तुम्हाला मी आज प्रसाद बनवताय ते तुम्हाला दाखवते, त्याच्यानंतर मग मंदिराचं सगळं इकडचं दाखवते सगळं। चला तर मग माझ्याबरोबर तुम्ही पण मंदिराचं दर्शन घ्या, देवाचं दर्शन घ्या। चला इथं आहे ना मंदिराच्या बाजूला एक रूम आहे, तिथं प्रसाद बनवतायत। इथे सगळे मंदिराचे सेवेकरी आहेत। तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं, बर्थडेचा नाही का ब्लॉग होता, त्याच्यामध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं की हे सगळे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कायम दिसतील। तर तसंच काहीतरी आता इथं आहे ना ही रूम आहे इथं छोटीशी, तर प्रसाद बनवला जातो, म्हणजे दर गुरुवारी असतो प्रसाद। भात असतो, मसाले भात आणि शिरा वगैरे। मला यायला वेळ झाला, हे 4 वाजल्यापासून सुरू असतं। तर इथे शिरा आहे ना बनवून तयार आहे, रेडी झालेला आहे। बघा तुम्ही, मस्तपैकी शिरा बनवलेला आहे। तुम्ही एकदा खाल्लं तर परत याल का प्रसाद घ्यायला, अशा प्रकारचा तो शिरा आहे। आणि त्याच्यानंतर इथे मसाले भात तयार होते। आता अगोदरच हे सगळे ना कटिंग वगैरे करून ठेवतात, 4 वाजल्यापासूनच। मला यायचं होतं पण जमलं नाही, तर असं आता जे आहे ते तुम्हाला मी दाखवेन। आपण किती किलो तांदूळ किती किलोचे सांगायचं कसं? दर गुरुवारी आहे ना 7-6 किलो, म्हणजे जसं जमलं तसं इथं भात बनवला जातो, प्रसाद बनवला जातो। कधी संपलं तरी एक्स्ट्राचं परत लगेच ते बनवतात। तर हे सगळे काय आचार्य वगैरे असे नाहीयेत, पण सेवेसाठी इकडे सगळे असतात। पण आचार्यापेक्षा पण भारी बनवतात प्रसाद, इतकं छान असते। तर तुम्ही बघा का इथं तेल घातलेलं आहे, बाकी सगळं जिरे, मोहरी, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा सगळं याच्यामध्ये त्या प्रमाणात, म्हणजे 6-7 किलोचा जसा भात असतो त्याप्रमाणे चालू आहे ते करणं भात। आणि इकडे बाकीचे पण कटिंग करून आता वाजले 6 आता हे होत आता तरी अर्धा एक तास जातो, पाऊण तास। मग 7 वाजता आरती होती, त्याच्यानंतर मग प्रसाद दिला जातो। तोपर्यंत आता इथे चालू आहे हा बनवणं। हे झाल्यानंतर तुम्हाला मी प्रसाद पण वाटप कसं करतात ते पण दाखवते। तर आता तोपर्यंत आपण मंदिरात जाऊया आणि मंदिराचं सगळं तुम्हाला तिकडचं पण व्ह्यू दाखवते सगळं। त्याच्यानंतर तिकडून इकडे येऊया, भात कुठपर्यंत आहे झालेला आहे। आता तर सध्या फोडणीच घेणं चालू आहे त्याची, ते झाल्यानंतर येते आणि दाखवते। तर हे सगळं बनवतात, मी नंतर आहे ना सगळ्याच इंट्रोडक्शन करून देते तुम्हाला की कोण आहे, कोण बनवतं, कोण कुठली सेवा करतं। आता कामात आहेत, माझा पण व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मी सगळ्यांचं 7-7:30 वाजता आरती झाल्यानंतर मी सगळ्यांचंच इंट्रोडक्शन करून देते। तर चला माझ्यासोबत मंदिरात। हा मंदिराचा मेन प्रवेशद्वार आहे आणि जो तुम्हाला अगोदर दाखवला ना मी तिकडे इंट्रोडक्शन दिलेला, तो दुसरा एक दरवाजा आहे। तर इथून आपण समोरून पाया पडतो मंदिराच्या आणि त्याच्यानंतर इथून प्रदक्षिणा आपण घेतो। ते आरती चालू होते ना, त्याच्यामुळं वाईजवर द्यावं लागतो, ते म्युझिक नाही चालत ना व्हिडिओला। तर चला मग इथून प्रदक्षिणा आहे, ती कडी उघडल्यानंतर आतून हात स्वच्छ करत होते, गेले आणि ह्या बाजूने पाठी मारून त्याच्यानंतर आहे ना ह्या ताई आहेत ना रांगोळी काढत होत्या, त्या माझ्याच बिल्डिंग मधल्या आहेत, माझ्या खालच्या फ्लोअरला राहतात ते। खूप छान आहे त्यांचा स्वभाव पण। त्यांना मी पहिल्यांदा विचारलं की तुमचं नाही का व्हिडिओमध्ये आलं तर चालेल का, तुम्ही घेऊ का शूट? तर ते म्हणल्या हो घे ना। तर आवडतं असं बघितलं आपल्याला, हे केलं होतं साथ दिलं होतं। आणि त्याच्यानंतर बघा ह्या बाजूने आले, इथून आहे ना पहिल्यांदा आल्यानंतर हे औदुंबराचं झाड आहे, त्याचं दर्शन घेऊया आपण। औदुंबराचं ह्या बाजूला त्याच्या अपोजिट साईडला ऑफिस आहे। पहिल्यांदा इथे आहे ना दर गुरुवारी जे अन्नदान देतात ना त्यांचं नाव वगैरे लिहितात तिथं बोर्डावरती। त्याच्यानंतर हे छोटंसं ऑफिस आहे, ऑफिसमध्ये आहे ना मंदिराचंच थोडंफार सामान असतं। हे आहे आपलं पत्रवाळी वगैरे, द्रोण पत्रवाळी, आणि इथं
पालखी पण आहे. दर पौर्णिमेला आहे ना पालखी प्रदक्षिणा मंदिराला घालतात 4-5 त्या पालखीच्या. त्याच्यामुळे तुम्हाला होळीच्या ब्लॉगमध्ये आहे ना दिसला असेल ते तशा प्रकारे 4-5 प्रदक्षिणा असतात पौर्णिमेच्या दिवशी फक्त. आणि नंतर तिथं फोटो वगैरे होते स्वामी महाराजांचे. आणि नंतर बाहेर आल्यानंतर इथं ह्याच्यासाठी देणगी वगैरे देतात, त्याच्यासाठी बसतात काका. ते पावती वगैरे जे देतात त्याची पावती वगैरे देतात. तिथे एक टेबल छोटंसं ठेवून तिथे देणगी वगैरे घेण्यासाठी. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर हे मारुतीरायाचं मंदिर आहे छोटंसं, खूप छान आहे मंदिर. आतच आहे हे मंदिराच्या आतल्याच बाजूला, छान आहे मारुतीरायाचं. तर प्रदक्षिणा असं त्या बाजूने त्या बाजूने प्रदक्षिणा करून मी परत महाराजांच्या मंदिराच्या बाजूने आले. इथून सरळ पुढच्या द्वारला जिथून आपण स्टार्ट केलं होतं तिथेच आल्यानंतर खूप जण असतात दर्शनाला येतात. आता इथून आहे ना आपण जाऊया, भात शिजलाय का बघू. नाही का मगाशी बोलले होते. आता हे थोडंसं आतलं आणि बाहेरचं तुम्हाला दाखवलं मी ते. तर बघू आपण भात शिजलाय का तेच बघण्यासाठी चाललोय. परत नैवेद्य वगैरे द्यायला लागतं देवाला, आरती असते. म्हणजे सगळं शूट केलेलं आहे मी शेवटपर्यंत. तुम्ही बघा व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओमध्ये सगळं काही आहे. तर इथून चालले होते आत आणि ते बाहेर धुवत होते ना फरशी वगैरे, तर ते पाणी अंगावर आलं एकदम. त्याच्यामुळं आता इथे बघा भात तयार आहे. छान असा भात तयार झालेला आहे. मस्त असं चालू आहे त्यांचं काम. झालं, थोडंसंच राहिलं होतं, ते पूर्ण तयारच झालेलं होतं. ते फक्त बुडाला लागायला नको आपलं, म्हणून त्याला थोडंसं हलवायला लागतं. तर मी म्हणलं बघू माझ्याकडं जमतं का मला पण. ते नाही जमत, ज्याचं काम त्यालाच जमतं म्हणल्यासारखं नाही जमत ते. अगदी म्हणजे बुडापासून तर नव्हतंच जमत ते, वरचेवरच ते एकदम वरचेवरच येत होतं ते. थोडंसं बघितलं मी, अशा प्रकारे झालं पूर्ण तयार. 2-3 जणांचं असतात अगदी, पण तयार करतात. दर गुरुवारी असतं, महिन्याच्या 4ही गुरुवारी इथं प्रसाद असतो. म्हणजे संपलं ना अगदी तरी पण लगेच संपायच्या अगोदर दुसरा अजून तयार करतात ते अंदाज घेऊन. तसं सगळेजण सेवेकरी तर इथं भरपूर आहेत तसे. गुरुजी आले आणि त्यांनी सांगितलं की नैवेद्य काढा, नैवेद्य द्यायचं देवाला. सगळीकडे तिथे वाटेल द्रोणमध्ये द्यायला सांगितलं त्यांनी. भरून घेत होते 5-6 द्रोण. मला पण आहे ना प्रत्येक वेळेला वाटतं प्रत्येक गुरुवारी जावं, पण नाही होत. आता कसं मुलांना सुट्ट्या वगैरे होत्या, निवांत होतं, त्यामुळे गेले मी. नाहीतर दर गुरुवारी असं नाही होत. जेव्हा जमेल तेव्हा तर नक्की जाते. म्हणजे 5-6 काढायचे होते नैवेद्य सगळ्यांना द्यायला तिथं. तर देते वेळेस पण तुम्हाला दाखवते. पुढे आहे असे तयार करून सगळे अगदी स्टार्टिंगपासून एंडपर्यंत संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ पुढे पण आहे. छान असं. आता हे भात काढल्यानंतर आहे ना त्याच्यावर हे आपलं कोथिंबीर पण त्याच्यावर स्प्रेड करत होतं. त्याच्यानंतर हे होतं काय आपलं खोबऱ्याचं किस, ते सुद्धा असतं. बघा किती छान डेकोरेशन पण करायला लागतं. छान वाटतं असं. आपण घरीच असं नाही, नैवेद्य पण दाखवते वेळेस सुद्धा असतो. आणि हे शिरा होतं, शिरा केलेलं आहे ना ते पण त्याच्या बाजूला थोडंसं ठेवत होते मी ते शिरा. आणि खोबऱ्याचं किस असं थोडंसं छान, किती छान वाटतं हे कोथिंबीर खोबऱ्याचं किस दोन्ही दिल्यानंतर मस्त वाटतं. एकदम झालं त्याचं. हे घेऊन चाललो होतं आम्ही दाखवायला नाही का देवाला. तर आता पहिल्यांदा इथं औदुंबराच्या झाडाला ठेवायचं आहे. अशा प्रकारे तर पहिला नैवेद्य इथं हे गुरुजी आहेत सांगत तसं मी ठेवायचं.
वाटतं अगदी म्हणजे मंदिरात सेवा करायला भेटली ना, कारण नशीबच आपलं म्हणायचं. आपल्या हाताने सेवा होती ते. कुठे वेळ असतो, आपले कामं आपल्या मागे भरपूर असतात. चला तर आता इथं औदुंबराच्या इथे झालं ठेवून. त्याच्यानंतर आत आहे ना स्वामी महाराजांना तिथे पण नैवेद्य ठेवायचं. हे बघा इथं पण आता इथून ते गेले महाराजांना नैवेद्य द्यायला, दत्त महाराजांना, कारण त्या मंदिरात आपल्याला हे नसतं ना, जायचं एंट्री नाही आहे मंदिरामध्ये. ते म्हणले मी तिकडं देतो, तुमच्यापर्यंत इथं मारुती राजाला ठेवा. मारुती राजाला ठेवलं. समोर गेल्यानंतर अगदी 4 वाजल्यापासून म्हणजे सुरू असतं इथे सगळं ना. तर तुम्हाला सांगू 7, 8, 8:30, 9 पण वाजतात कधी कधी. आता इथून आल्यानंतर मी प्रदक्षिणा घालते वेळेस तुम्हाला हे दिसलं. इथून आल्यानंतर इथं औदुंबराचं एक झाड आहे, तिथं पण मी ठेवलं ते प्रसाद, पण ते बहुतेक शूट नाही झालं वाटतं. आता ते प्रसाद ठेवल्यानंतर आहे ना बघा आरती सुरू होती. आरती पण आहे ना खूप जण असतात आरती पण करायला. बघा इथून ह्या बाजूने आहे ना तुम्हाला पूर्णच दाखवते, इथं पूर्ण भरलेलं असतं इथं. आता तर मी सुरुवातीला, आता हळूहळू सगळे येतात. गर्दी होती भरपूर, इथं उभं राहायला पण जागा नसते, इतकी गर्दी होती. आणि ह्या बाजूने आहे ना अशी बघा ह्या मेन प्रवेशद्वाराच्या इथं पण आहे ना खूप जण असतात आरतीसाठी. आणि प्रत्येक गुरुवारी असतात असं काही नाही, म्हणजे मी ज्या वेळेला येते ना त्यावेळेला तर असतात इथं बरेच जण. बघा ह्या बाजूने पण आहे ना खूप जण आहेत आरतीसाठी, आहेत सगळेजण. आरती चालू आहे, 5 आरत्या होतात पूर्ण. मंत्र वगैरे सगळं म्हणजे अगदी छान असं पद्धतशीर. आणि तो आवाज आहे ना घंटी वगैरे नाही का असतं, आवाज ते म्हणजे ऐकण्यासारखं असतं. खरं तर इथे ते नाही चालत म्हणून मला ते आवाज नाही हे करता आला, व्हायजोवर द्यावा लागतो. पण खरं ते खूप छान वाटतं म्युझिक जेव्हा चालू असते ते. मस्त असं सगळेजण अगदी इतका वेळ म्हणजे 4-5 आरती होईपर्यंत सगळेजण थांबलेले असतात. आणि असं इथून आहे ना सेंटरमध्ये कोणाला थांबवलं नाही देत ते. मूर्तीच्या बरोबर मूर्तीच्या पुढच्या बाजूला नाही थांबता येत कोणाला. त्या बाजूला या बाजूला दोन्ही बाजूला असं थांबतात, तेवढा स्पेस रिकामा ठेवायला सांगतात ते. इथं बघा हे 2 मुलं माझी इथे. आणि त्याच्यानंतर ह्या बाजूने पण मी पूर्ण दाखवते तुम्हाला मंदिराचं म्हणजे एरिया पूर्णच कसा दिसतो ते. असं छानपैकी थोडासा मागे होत असताना कॅमेरा हालत होता, तर इग्नोर करा. मला फक्त दाखवायचं तेच होतं की छान असं नाही का आपल्याला वाटतं, पण जेवढा वेळ आपण मंदिरात देतो खरंच समाधान वाटतं. असं त्यावेळेला मंदिरात गेल्यानंतर बरंच वाटतं, समाधानच वाटतं आपल्याला. जास्त असं नाही दुसरीकडचं आपण हे करून छान वाटतं तिथं. अशी आरती चालू होती मस्तपैकी. प्रत्येक वेळेला आले की आपल्याकडून तेवढं आरती म्हणून होतं, तर असं तर आपल्याला कधी नाहीच होते. छान आरती करतात सकाळ संध्याकाळ. सकाळी आहे ना मिस्टर असतात माझे, ते दररोज असतात माझ्या मंदिरात. सकाळी 2-2.5 तास तरी असतात ते. असं झालं आरती. त्याच्यानंतर हे देत होते ते सगळ्यांना. मंदिराकडं बघितलं ना, मूर्तीकडं बघितलं की असं वाटतं बघतच राहावं, इतकं छान असं वाटतं. खूप छान, खूप प्रसन्न आहे. मूर्तीकडे जेव्हा बघतो ना तेव्हा खरंच इतकं समाधान वाटतं ना, इतकं छान वाटतं की मूर्तीकडनं आपली नजरच नाही हटवावी. इतकं सुंदर अशी मूर्ती आहे. जास्त आतून मला घेता नाही आलं, कारण सगळेजण आरती करतात ना, ते बरोबर नाही वाटत कॅमेरा घेऊन इकडे तिकडे सगळेजण आरती करतात, आपण घेऊन फिरायचं. म्हणून मी मागच्या साईडनंच जेवढं घेता येईल तेवढं घेतलं, समोरून तर नाही मला घेता आलं. त्याच्यामुळं झाली ही आरती. सगळ्यांना
आरती सेंटरमध्ये थांबू देत नाहीत, मूर्तीच्या समोर कोणी नाही पाहिजे असं असतं, म्हणून ते सगळ्यांना ह्या बाजूला सरकायला सांगत होते. प्रसाद वाटप भरपूर वेळ लागतो, 2-2.5-3 तास आरामात जातात. आले की कधी वेळ जातो कळत नाही, मंदिरात आले की असं होतं. छान असं स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी केल्या जातात, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. प्रत्येकाला सगळ्या गोष्टीचं हे दिलं पाहिजे, म्हणून सगळीकडं चालू आहे प्रसाद वाटप. तर ह्या बाजूला मग अशी तुम्हाला दाखवले 2 टेबल ठेवलेले होते ना, तर त्या टेबलवरती आरती होईपर्यंत हे सगळं तयारी वगैरे करून ठेवतात. आरती झाली की लगेच चालू ह्याच्यासाठी येतात, प्रसाद घेण्यासाठी येतात. तर हे शिरा आहे, मी शिरा देत होते. आणि त्याच्यानंतर गर्दी किती असते बघा, जवळजवळ आहे ना 300-350 असतात भाविक आरतीसाठी, प्रसादासाठी. खूप छान लागतो. आपण जेवढं पण घरात बनवतो ना त्याच्यापेक्षा जास्त मंदिरातला प्रसाद खूप टेस्टी लागतो, मस्त लागतो. असं लाईनमध्ये सगळ्यांना प्रत्येकाला थोडं एका वाटीमध्ये भात आणि एका वाटीमध्ये शिरा असं वाटप करतात. इथे ना प्रत्येकाच्या म्हणजे देतात, असं दान करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी देतात. अगोदरच सांगतात की पुढच्या गुरुवारी आमचं घ्या, असं नाही का, नाव घ्या, आम्ही दान करणार आहे. त्या पद्धतीनं ते नाव लिहून त्यांच्याच नावाचं अन्नदान होतं मग प्रत्येक गुरुवारी. कधी नसेल तरी मंदिराकडून पण असतं, तिथं पण अवेलेबल असतं काही, तर त्यांच्याकडून पण होतं. नसेल तरी असं नाही की कोणी दिलं नाही तर नाही करत, असं नाही, मंदिराकडून पण असतं गुरुवारी. करणारे आहेत ना आता बरेच जण, हे 7-8 जण आहेत, ते अगदी दर गुरुवारी असं उत्साहाने येऊन सगळ्या गोष्टी करतात, म्हणून काही वाटत नाही. अन्नदान हे सगळ्यात मोठी दान असतं, सगळ्यात मोठं दान असतं. सगळ्यांना म्हणजे शेवटपर्यंत जेवढी लाईन असते ना तोपर्यंत, म्हणजे आता इथं संपायचं जरी आपल्याला अंदाज आला ना की आता संपतोय, अजून जास्त आहेत, त्याच्या म्हणजे वाटणाऱ्यांना अजून खूप जण थांबलेत, आता संपतोय, यांना काय द्यायचं असं नाही. असं संपायला लागलं ना की ते पटकन लगेच, म्हणजे जास्त तिथे जेवढे दिसतात ना माणसं, त्यांच्या हे अंदाज घेऊन लगेच तिकडं आत थोडंसं लगेच बनवायला चालू करतात आणि होतं ते पटकन, त्यावेळेला ॲडजस्ट होतं. आता हे झालं प्रसाद वाटून पूर्ण. आता त्याच्यानंतर बघा हे क्लीन पण करून आहे ना सगळेजण ठेवतात, अक्षरशः भांडी धुण्यापासून झाडून फरशी सगळं. म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं की 4 वाजता मंडईतनं सगळं मटेरियल घेऊन कटिंग करून फोडणी टाकून सगळी म्हणजे तयार. असं नाही की म्हणजे हे एक काम त्यानं ते एक काम त्यानं, नाही, जे आहेत ना 7-8 जण ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत जोपर्यंत सगळं काम होत नाही तोपर्यंत इथून कोणी आलं नाही. आता मी घेऊन आले ते स्वच्छ करावं म्हणून, तर ताई म्हणल्या, गुरुजींच्याच मिसेस आहेत ह्या, ताई म्हणल्या तुमच्या ड्रेसवर उडेल, पांढरा आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला बसून हे करून द्या, घासून द्या, मी उभं राहून ते धुवून घेते, असं त्या बोलल्या. करतात बरं का, जेंट्स वगैरे पण करतात. आम्ही काय प्रत्येक वेळेला नसतो, पण जेव्हा जाऊ तेव्हा सेवा करावं वाटतं. जेवढ्या प्रसन्न मनाने आपण पाया पडायला जातो, प्रसाद घ्यायला जातो, त्याच प्रसन्न मनाने आपण सेवा पण करायची. जे आपल्याला दिसतंय तेवढं करायचं जेव्हा आहे तेव्हा, नाहीतर दरवेळेस तर आपण आपल्या घरीच असतो म्हणा. बघा आतमध्ये पण आहे ना झाडून पुसून, म्हणजे पुढच्या गुरुवारी अगदी क्लीन असं इथं, म्हणजे एकदम टकाटक आपल्या घरामध्ये कसं असतं तसं पुढच्या गुरुवारी आल्यानंतर एकदम स्वच्छ इथं परत सुरू करायला, भात बनवायला. म्हणून त्याच गुरुवारी सगळंच काम क्लीन करूनच मग जातो आम्ही सगळे. असं हे आतमध्ये पुसून घेत होते. कधी हे भांडे धुतात मग आम्ही पुसतो, कधी आम्ही भांडे धुतो मग ते पुसतात. अशा प्रकारे स्वच्छ करणं चालू होतं. आमची भांडी धुवून पण झाली होती. बोलता बोलता 2-3 भरपूर जण असतात, ज्याला जसं जमत त्याने थांबतात. कोणाचा असा आग्रह नाही की थांबलं पाहिजे हे ते. ज्याच्या म्हणजे आता बघा प्रत्येकाला काम असतात, आपण कोणाला थांब हे जा असं काही म्हणू शकत नाही. ज्याच्याप्रमाणे जे येतात ते येऊन सेवा करतात.
तर असा होता पूर्ण ब्लॉग माझा. कसं वाटला तुम्हाला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण नक्कीच. तर अशा पद्धतीने बघा आमची भांडे पण पूर्ण झाली. पूर्ण मंदिराचं दर गुरुवारी जशी सेवा होती ती सेवा मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर इतका वेळ माझा व्हिडिओ बघितल्यामुळं मनापासून धन्यवाद, आभारी. आणि त्याच्यानंतर नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला. असं छानपैकी पूर्ण सगळं इतकं भारी वाटतं ना. हे सगळं म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेव्हा आपण काम करतो ना, जेव्हा सगळं झालेलं असतं ना, तेव्हा इतकं मन प्रसन्न वाटतं की असं म्हणजे करण्याच्या अगोदर थोडंसं वाटतं की बाबा कसं काय, पण जेव्हा पूर्ण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी होतात ना, तर तेव्हा छानच वाटतं. झालं आता थोड्याफार गप्पा वगैरे होतात इकडं तिकडं. कोणाला वेळ असेल तर ते जातात, कोणा थांबतात.